नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे भोगी आणि आजचा व्लॉग जो आहे तो भोगी विशेष असणार आहे. तर प्रथम आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत भोगी विशेष. तर प्रथम आम्ही जाणार आहे खरेदीसाठी. आमच्या घराजवळ जे मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, त्या ठिकाणी खरेदीसाठी जायचं आहे. थोडी मकर संक्रांत विशेष खरेदी करायची आहे त्याच्यासाठी. आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्लॉग जो आहे तो स्किप न करता पूर्ण पहा, कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे. तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग प्रथम आपण जाऊया भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी. चला, आवरलं का? आम्ही बिल भरतोय आता. लाईट बिल आलंय आता. चला, उशीर होतोय अजून, मला येऊन आवरायचे. तुम्ही पण येणार आहे की? कसं बोलता तुम्ही? पाचशेमध्ये जायचंय का? तुम्ही पण चला, आपण जाऊया आता. चला 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 आता जाऊ देते, परत आल्यावरती बघा. चल. भिंडी 25 ला पाव। पहले के पैसा के लिए मेरे से पैसे ले लिया। आधा किलो गाजर। देखो देखो ना। बारीक दूध पैसा ले लिया है। आपके बैंक का प्रॉब्लम है। नहीं मेरे पास अभी तो आया बोल दिया। अभी आए कैसे? तर आता चालू आहे भोगीला जे लागतात भाज्या त्याची खरेदी करते मी. भेंडी कशी म्हणले? 2 किलो कांदे. भेंडी कशी? भिंडी 25 ला पाव. चाळीस 20 60 40 80 तर आता सर्व भाज्यांची जी आहे ती खरेदी झाली आणि आता संक्रांती खरेदी करण्यासाठी आम्ही आता दुसऱ्या साईडला आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही संक्रांती तुम्हाला दाखवते. भरपूर संक्रांती जी आहे ती विकण्यासाठी आलेली आहे. कसे आहेत हे पलीकडचे? मोठे 40 रुपये, बारके 50 रुपये, बारके 40. छोटे मोठे 50 रुपये. हाँ हे मोठे 50 है, 40. ते छोटे हे 40. याला कुल्फी जाईल. तुला कुठलं घ्यायचं? हे वालं छोटं.
आता ह्याचे किती किती घ्यायचे? एक एकच येते मग आमची 4 राहते शिल्लक 5 घ्यायला लागतात. राहू दे. तर हे आहे भैरवनाथाचं मंदिर. या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हे भैरवनाथाचं मंदिर. तर आता सर्व मकर संक्रांतीची खरेदी झाली आणि आता मी आणि समीक्षा निघालो घरी. समीक्षा चला आता घरी जाऊया. घरी गेल्यानंतर भरपूर जे आहे ती तयारी करायची आहे. अजून भरपूर काम बाकी आहे करायचं. भाज्या वगैरे घेऊन आलोय आणि आता खेंगटाची आणि संक्रांती पूजाची जी आहे ती तयारी चालू आहे. त्याच्यासाठी मी आता ह्या भाज्या सर्व निवडून ठेवते. गाजर चिरून घेते सध्या. तर आता भाज्या नीट करून पहिल्यांदा संक्रांती म्हणजे त्याला सुगड म्हणतात. तर आता त्याची पूजा करायची अगोदर आणि मग खेंगड बनवणार आहे मी. माझी चालू आहे हे संक्रांती याला सुगड म्हणतात. तर आता त्याची पूजनाची तयारी. हे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत. आता याची पूजा वगैरे करून घेणार आहे मी. तिळगुळ राहायला विसरला आणायचा. तिळगुळ आणावे लागतील थोड्या वेळाने. आता हा सगळा रानमेवा जो आहे तो ह्याच्यात भरून घ्यावा. आहे ते आता ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे मी. असं हे सुगड जे आहेत ते सर्व भरून घ्यावे. तीळ आता हे तीळ आता ह्याच्यामध्ये थोडे थोडे टाकून घ्यावे. हे तीळ आणि गुळ ठेवले ते ह्याच्यात. तिळगुळ थोडे थोडे ठेवून देवाला. झाले आता हे सुगड जे आहे ते पूजन झालेले आहेत. आता आपण बाकीची तयारी पाहू. तर आता इथं माझी भोगी स्पेशल जे आहे ते ह्या तीळ लावलेल्या भाकरी केलेल्या आहेत मी. आणि खेंगट देखील तयार झालेला आहे. तुमच्याकडे खेंगट कशा पद्धतीचं बनवलं जातं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं असं जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही असं खेंगट बनवलं जातं. आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते खेंगट आणि भाकरीचा. तर खेंगट आणि भाकरीचा जो आहे तो नैवेद्य मी आता देवासाठी आणलेला आहे. तर आताच देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. माझा सर्व जो आहे तो भोगीचा स्वयंपाक आवरलेला आहे आणि आता सगळे जेवणासाठी थांबलेले आहेत. आणि आता आम्ही जेवण करून घेतो
तुम्ही पण या जेवण करण्यासाठी, हा भोगी स्पेशलचं जे आहे ते खिंगाट आणि भाकरी खाण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच येणारे जे आहे ते डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आम्ही घेतो जेवण करून. तोपर्यंत बाय. आजचा व्लॉग आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे येणारे जे आहे ते डेली व्लॉग पाहण्यासाठी.